नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। आता मी सध्या माझ्या घरी आलेली आहे, परंतु ज्यावेळेस मी गावाला होती त्यावेळेसचे ब्लॉग मी आता तुमच्याबरोबर इथे शेअर करत आहे। गावाला अजिबातच रेंज नसल्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता येत नव्हते आणि त्यामुळे जे काही व्हिडिओ मी गावाला शूट करून ठेवलेले होते तेच आज मी तुमच्याबरोबर इथे शेअर करत आहे। माझ्या चुलतीचं लग्न असल्यामुळे मग माझा भाऊ संदीप, वहिनी आणि चुलती आम्ही सगळेजण लग्नाच्या निमित्ताने गावाला एकत्र जमलेलो आहोत आणि त्याच्यामुळे मग दुपारी थोडा निवांत टाईम होता। मग त्यामध्ये मग आम्ही छान सगळ्यांनी मिळून भेळ बनवली आणि छान भेळ एन्जॉय केली। त्यानंतर मग लग्नाला जे काही आमचे नातेवाईक आलेले होते मग त्यांचं जेवण आज आमच्या घरी होतं, त्यामुळे मग सपनाने छान अशा पुरणपोळ्या इथे बनवलेल्या आहेत आणि वरती साध्या पोळ्याही इथे बनवलेल्या आहेत, कारण आमच्या घरामध्ये बाकीच्यांना आमटीबरोबर पोळीही आवडते। त्यानंतर इथे तिने तळण काढून घेतलेलं आहे आणि इथे भजीचं पीठही गाळून ठेवलेलं आहे आणि आंब्याचा रस आणि भात वगैरेही बनवून झालेला आहे आणि इथे कढई भरून तिने आमटी बनवलेली आहे। आमच्या घरी आज 15 ते 20 लोकांचं जेवण असल्यामुळे मग छान असं सगळ्यांना इथे एकत्र बसवून दिलं आणि दुसऱ्या घरामध्ये जेंट्सही जेवण करत आहेत आणि त्यानंतर मग जेवणं वगैरे आटोपल्यानंतर मुलांचं इथे बाहेर छान असं खेळणं इथे चालू आहे। रात्री आता झोपायची वेळ झालेली आहे, परंतु मुलांचं खेळणं मात्र अजूनही संपलेलं नाही आणि मुलांसाठी छान असं खाली अंथरूण टाकून घेतलेलं आहे, परंतु मुलांनी मात्र त्या अंथरुणाचे चांगलेच 12 वाजवून टाकलेले आहेत। सुट्टींमध्ये ज्यावेळेस मुलं आजोळी गावाला येतात त्यावेळेस आपला एकही क्षण वाया जायला नको हाच त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याचनुसार इथे सकाळी उठल्याबरोबर दृष्टीचं मेहंदी काढणं चालू आहे आणि सृष्टी आणि उत्कर्षही तिची छान अशी गंमत बघत आहे आणि सगळे मुलं छान असा सुट्टीचा इथे आनंद घेत आहेत। त्यानंतर मग दुपारी छान अशी सगळ्यांनी पाणीपुरी एन्जॉय केली। माझा भाऊ संदीप याची मुलगी दृष्टी इथे छान आपल्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारत आहे आणि आता तू माझे व्हिडिओ का बरं घेत आहे असं ती मला विचारत होती आणि त्यानंतर मग मी तिला सांगितलं की मी ब्लॉग बनवते। त्यानंतर मग तिने छान असं मला बाय केलं। त्यानंतर मग संध्याकाळी माझा भाऊ संदीप याचा मुलगा आयुष याला छान असं घोडागाडी खेळायचं होतं। त्यानंतर मग माझ्या पप्पाने छान असं त्याला घोडागाडीवर खेळवलं। इतक्यात मग उत्कर्षही तिकडे आला आणि त्यालाही ती घोडागाडी ताणून त्याला खेळवायचं होतं आणि इथे दोघंही आगाऊ असल्यामुळे पप्पाही त्यांच्यावर लक्ष ठेवायला आहेत। पुढच्या साईडला थोडीशी चढण असल्यामुळे मग त्यांना मी रिटर्न यायला सांगितलं आणि त्याच्यामुळे मग आता रिटर्न येताना दोघांचा स्ट्रगल तुम्ही बघू शकता। लहान मुलांच्या अशा गमती जमतींमध्ये भावाचे 6-7 दिवस सुट्ट्यांचे कुठं निघून गेले ते समजले नाही। त्यानंतर मग आता भाऊ मुंबईला गेला आणि त्याच्यामुळे मग आता आयुष आणि दृष्टी नसल्यामुळे मग आता सृष्टी माझ्या चुलतीची मुलगी भूमी हिच्याबरोबर छान असं डॉल हाऊस तयार करून इथे खेळत आहे आणि पुठ्ठ्यांपासून त्या दोघींनी छान असं 2 मजली डॉलसाठी हाऊस तयार केलेला आहे। सध्या बाहेर ऊनही जास्त पडत असल्यामुळे मग बाहेर खेळायला जाऊ नका,
घरातल्या घरातच काहीतरी खेळा. त्याच्यामुळे मग त्यांनी असा छान असा जुगाड तयार करून घेतला आणि मग घरातच छान अशा त्या खेळत आहेत. माझ्या माहेरी पप्पांच्या घराच्या शेजारी छान असा शुक्रवारच्या दिवशी छोटासा आठवडी बाजार भरतो आणि त्याची छोटीशी क्लिप मी इथे तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. त्यानंतर मग मी उत्कर्षला सांगितलं की तू नानीबरोबर छान अशी पोज दे, मी तुझा फोटो काढते. परंतु मी जे सांगितलं त्याच्या उलटच उत्कर्ष इथे चाललेला आहे. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी इथे मम्मी छान असं अंगण झाडून घेत आहे, कारण की मम्मीला इथे गहू वगैरे वाळवत टाकायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग उत्कर्षचीही तिथे लुडबुड सुरू झालेली आहे. 2-3 दिवसात मी मुंबईला भाऊन त्यांच्याजवळ जाणार आहे आणि मग माझ्याच बरोबर मम्मी त्यांना धान्य वगैरे पाठवणार आहे. आणि मुंबईला लहान लहान गॅलरीज असतात, त्यामुळे मग मम्मी पप्पांनी इकडे छान असं गहू आणि बाजरी वगैरे 2-3 दिवस वाळवून घेतले. त्यानंतर मग संध्याकाळी पप्पांनी सगळं गहू वगैरे आवरायला घेतलं आणि हे सगळं मुलांनी बघितलं. आणि त्याच्यानंतर मग गहू आवरण्यामध्ये मुलांनाही मज्जा वाटत होती आणि त्याच्यामुळे मग सगळेच मुलं तिथे लुडबुड करण्यासाठी गेलेले आहेत. सृष्टी आणि उत्कर्षही आपापल्या परीने इथे गहू गोळा करण्याचं काम करत आहेत. त्यानंतर मग सृष्टी आणि उत्कर्षला बघून एक मुलांची संख्या वाढत गेली आणि शेवटी मग सगळ्याच मुलांची इथे गर्दी झाली आणि छान असं त्यांनी आपल्या आजीबाबांना इथे गहू गोळा करण्यासाठी मदत केलेली आहे. आणि तेच आता मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करणार आहे. लहान लहान पिल्लूंना इथे गहू भरून देण्याची छानच अशी मज्जा येत होती. आणि त्याच्यामुळे मग थोडीशी का असेना मग या चिल्लू पार्टींनी आपल्या आजीबाबांना छान अशी इथे मदत केलेली आहे. आणि असे हे सगळे गोड क्षण मुलांनाही गावालाच अनुभवायला भेटतात. 2 दिवस गहू वगैरे सुकवल्यानंतर मग तिसऱ्या दिवशी मम्मीने बाजरीही सुकवायला घेतली आणि मग बाजरी वगैरे सुकवून झाली. आणि त्यानंतर मग सृष्टीने इथे आपल्या नानीला कणिक भिजवून देण्यासाठी मदत केलेली आहे. त्यानंतर मग आता माझ्या माहेरचा घराचं होम टूर मी तुम्हाला देणार आहे. हा आहे पहिला रूम. तिथे एक TV लावलेला आहे आणि असा हा छोटासा इथे हॉल आहे. त्यानंतर दुसऱ्या रूममध्ये छान अशी इथे देवांची स्थापना केलेली आहे आणि छान अशा आपल्या सगळ्या ज्या काही बेसिक घरगुती वस्तू आहेत त्याही छान अशा लावून घेतलेल्या आहेत. कॉटच्या खाली बॅगांचा पसारा माझाच आहे आणि एका साईडला अशी छान फ्रीज ठेवलेली आहे. त्यानंतर तिसऱ्या रूममध्ये म्हणजे किचनमध्ये छान असे इथे कडप्प्यांमध्ये भांडे लावलेले आहेत आणि इथे साईडला छान असा छोटासा गॅस ओटा आहे. मम्मी आणि पप्पा दोघंच जण इकडे राहतात, त्यामुळे त्यांच्या पुरता हा पुरेसा आहे. गॅस ओट्याच्या समोरच्या भिंतीवर अशी रॅक लावून घेतलेली आहे.
आणि त्यावर छान असे भांडेही लावून ठेवलेले आहेत. त्यानंतर मग आता साईडला अजून एक रूम आहे, तिथे छान असा हाफ बेड ठेवलेला आहे. आणि त्यानंतर मग इथेच टॉयलेट, बाथरूम आणि जे काही एक्स्ट्राचे धान्य आहे तेही एका साईडला असे लावून ठेवलेले आहेत. शेतकरी कुटुंब म्हटल्यावर हे तर सगळं आलं. आणि असं छान असं माझं माहेरचं घर आहे. जरी हे घर छोटंसं असलं तरी तिथे माया मात्र अपार आहे.